चला 12वी युवक भारती मराठी चलो पेपर आहे आणि विभाग क्रमांक 1 2 3 याच्यावर ऑलरेडी व्हिडिओज बनवून झालेले आहेत. हा चौथा व्हिडिओ आहे जो की 12वी मराठीचा विभाग क्रमांक ब वर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चौथ्या विभागामध्ये प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये आकलन कृती आणि प्रश्न क्रमांक 4 ब मध्ये कौशल्य कृती विचारण्यात येतात. आता आकलन कृती जे असते ते 4 मार्कासाठी असते, कौशल्य कृती 10 मार्कासाठी असते आणि त्या कौशल्य कृतीमध्ये मुलाखत लेखन, माहिती पत्रक, अहवाल लेखन आणि वृत्त लेखन इत्यादी संबंधी प्रश्न विचारल्या जातात. ओके, आणि ह्या चार पैकी कोणतेही तुम्हाला 2 लिहायचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला 10 मार्क आहेत, प्रत्येकी 5-5 मार्क तुम्हाला मिळतात. ऑल राईट. सो याचा अभ्यास कसं करायचा, कोणत्या कोणत्या प्रश्नांना सर्वात जास्त प्राधान्यक्रम द्यायचा आहे, कशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव तुम्ही केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला हे 14चे 14 मार्क विभाग ब चे फिक्स होते. ऑल राईट. सो पहिला प्रश्न आहे उपयोजित मराठी मध्ये 14 मार्कासाठी, जो की कृती क्रमांक 4 अ जो की असते आकलन कृती. तर आकलन कृतीशी संबंधित कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकता. आता याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला एकतर मुलाखतीशी संबंधित येऊ शकतात किंवा अहवालच्या संबंधित प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. सर्वात पहिला प्रश्न चेक करा, मुलाखतीचे हेतू थोडक्यात विशद करा. मुलाखतीचा पूर्वतयारी कशी करावी याविषयी माहिती तुमच्या शब्दात स्पष्ट करा किंवा लिहा. आता हे सर्व अशा प्रकारचे प्रश्न आहेत जे एक्झामला 101% येतील म्हणलं येणं गेलं तर मग अवघड होऊन जाते. बट या प्रश्नांचा जर अभ्यास केलात तर मुलाखती संबंधी जोही प्रश्न तुम्हाला येईल ते तुम्हाला लिहिता येतील. ऑल राईट. आता मागच्या तिन्ही व्हिडिओज मध्ये चारही व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला फक्त प्रश्न देते, कारण हा व्हिडिओच आहे महत्वाचा प्रश्नाचा. उत्तरे जे आहेत तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी ऍप्लिकेशनवर जो नोट्स एक्सपर्ट कोर्स आहे 21 रुपयाचा तो खरेदी केलेला आहे. राईट. त्याच्यामध्ये सर्वांचे सर्व विभागांचे नोट्स ऑलरेडी टाकलेले आहेत, तेही मिळून जातील. प्लस ह्याच्यानंतर विभाग 5 जे ग्रामरचा आहे त्याविषयी सुद्धा नोट्स तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर चेक करा दुसरा प्रश्न, मुलाखतीची पूर्वतयारी कसं करावी. ऑलरेडी झालं. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद असतो हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. मुलाखतीचा प्रारंभ हा श्रोत्यांचा व वाचकांच्या काळजाचा ठाव घेणारा असावा याविषयी थोडक्यात आपले मत विशद करा. मुलाखत घेताना घ्यावयाची दक्षता विषयी लिहा. मुलाखत घेताना नक्की काय करावे याविषयीचे मुद्दे विशद करा. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. याच प्रश्नामध्ये अहवाल संबंधी सुद्धा प्रश्न येऊ शकतो. अनेक विद्यार्थ्यांचं डाऊट येतं की सर मराठीचे सरावचे पेपर कुठे आहेत, मराठीचे सरावचे प्रश्न द्या. ऍप्लिकेशनवर 21 रुपयाचा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. त्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला आर्टचे जर तुम्ही असाल स्टुडंट किंवा कॉमर्सचे जरी असाल तर एसपी ओसी अर्थशास्त्र किंवा आर्टचे असाल तर राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, भूगोल या सर्व विषयांचे सराव पेपर्स तिथे टाकलेले आहेत. विविध कॉलेजेसचे वगैरे झालेले नोट्स सुद्धा टाकलेले आहेत, तिथे जाऊन चेक करायचं. आणि झालं पॉसिबल तर आज उद्यामध्ये त्यातले एखादा एक पेपर डाउनलोड वगैरे करून सॉल्व करा, फायद्यामध्ये राहताल. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न चेक करा जो की येतो पहिला मध्ये तुम्ही बघितलात आकलन कृती, दुसरी असते कौशल्य कृती. चेक करू शकता. तर त्या कौशल्य कृतीच्या संबंधित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिले कौशल्य कृतीशी संबंधित आपण मुलाखतीशी संबंधित प्रश्न बघूयात, मग माहिती पत्रकच्या संबंधित प्रश्न बघूयात, अहवाल लेखन आणि मग वृत्त लेखन संबंधी आपण प्रश्न डिस्कस करूयात. ओके. तर सर्वात पहिले प्रश्न चेक करा, मुलाखतीशी संबंधित दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला काही मुद्दे देण्यात येतात हे चेक करा. हे सर्व मुद्दे आहेत. तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीच्या स्वरूपाविषयी ची माहिती सुमारे 10 ते 12 वळीमध्ये लिहा, ज्याच्यासाठी तुम्हाला मार्क्स दिले जातील. राईट. आता इथे काही मुद्दे दिलेले आहेत, या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला मुलाखतीच्या स्वरूपाविषयी माहिती लिहायची. मुद्द्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे, संवाद, पूर्वनियोजन. चेक करा, संवाद, पूर्वनियोजन, हेतुपूर्वक तिघांचा सहभाग, अनेक व्यक्तींची मुलाखत, कुतूहल, अनुभव कथन, असे काही प्रश्न दिलेले आहेत. ते सर्व मुद्दे वाचायचं आणि प्रत्येक इथे जे पॉइंट दिलेले आहेत त्याच्याबद्दल 2 ओळी जरी लिहिल्या तर 10 ते 12 ओळी आरामशीर भरून जातात. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी याविषयी लिहा. वर प्रश्न होता मुलाखतीच्या स्वरूपाविषयी लिहा. नेक्स्ट प्रश्न आहे मुलाखतीची पूर्वतयारी लिहा. त्यानंतर त्याच्यात सुद्धा काही मुद्दे दिलेले आहेत. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे
मुलाखतीची सुरुवात असते त्याविषयी प्रश्न लिहा असे सांगण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित संवाद होय, या प्रकारचे सुद्धा काही प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4 मुलाखती संबंधी जो विचारला जाऊ शकतो किंवा ज्याची तयारी तुम्हाला करून ठेवायची आहे ते म्हणजे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे नोकरीसाठीची मुलाखत याविषयी माहिती सुमारे 10 ते 12 ओळींमध्ये लिहा. कशाच्या विषयी? नोकरी विषयीची मुलाखत. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घेताना घ्यावयाची खबरदारी, दक्षता, काळजी. मुलाखत घेताना कोणती दक्षता घ्यावयाची असते, खबरदारी किंवा काळजी घ्यायची असते, प्रिकॉशन्स ते तुम्हाला तिथं लिहायचे आहेत. राईट. आता पहिलं झालं मुलाखती संबंधी. दुसरं आहे माहिती पत्रक संबंधी तुम्हाला प्रश्न येतो. जर तुम्हाला मुलाखत येत असेल तर मुलाखत लिहायचं आहे, माहिती येत असेल तर माहिती पत्रक लिहायचं आहे. चारीपैकी 2 ऑप्शन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे 10 मार्कासाठी. चेक करा. माहिती पत्रकाचे स्वरूप सुद्धा विचारले जाऊ शकतात. माहिती पत्रक म्हणजे काय ते उदाहरण लिहा. त्यानंतर माहिती पत्रकांमुळे माहिती देणारा व घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होते. या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. तिसरा प्रश्न माहिती पत्रकांमुळे माहिती देणारा व घेणारा ऑलरेडी झालेला आहे. चौथं आजच्या काळात व्यवसाय वृद्धीसाठी उत्कृष्ट माहिती पत्रकाची आवश्यकता आहे. या विधानाची सार्थकता पटवून देणे. 5वा प्रश्न माहिती पत्रकाची गरज असणाऱ्या क्षेत्रांची नावे सांगा. 6वा माहिती पत्रक वाचून झाल्यावर लोकांनी ते जपून ठेवणे म्हणजे उत्तम माहिती पत्रक. या विधानाबद्दल तुमचे मत लिहा. प्रश्न बघा कशा पद्धतीची आलेत, विचार करा. नोट्स ज्यांनी खरेदी केलेला आहे त्यांनी मराठीच्या फोल्डर मध्ये जा, मराठी व्याकरणला सिलेक्ट करा, तिथे त्याचे नोट्स पहा आणि नोट्स पाहून डिसाइड करा की कशा पद्धतीने त्याचे उत्तर लिहिल्या गेले आहेत. झालं पॉसिबल तर मला आपल्या क्लासेसचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मी नोट्स सेंड करायचा प्रयत्न करेन. व्हॉट्सअप चॅनलवर PDF पाठवू शकत नाही आपण, बट व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पाठवू शकतो. सो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकेन, तिथून व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा. झालं पॉसिबल तर तिथं नोट्स मी नक्की शेअर करेन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे माहिती पत्रक वाचून झाल्यानंतर लोकांनी ते जपून ठेवणे म्हणजे उत्तम माहिती पत्रक. या विधानाबद्दल तुमचे मत लिहा. 7वा आहे माहिती पत्रकांमुळे आपले उत्पादन लोकांपर्यंत सहज पोहोचविता येते. उदाहरण स्पष्ट करा. ऑलराईट, डन. चला त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न चेक करा. 8वा काय सांगण्यात आलं, गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. हॅलो, जस्ट एक 5 मिनिटाचा टाइम दे, व्हिडिओ मध्ये आहे. ओके. नवनव्या योजना, नवीन उत्पादने हे ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती पत्रकाचा वापर वाढत आहे. याबद्दल तुमचे मत लिहा. माहिती पत्रकाबद्दल अनेक प्रश्न टाकलेले आहेत, व्यवस्थित वाचून घेतलात. काहीच करायचं नाही रे, एवढे प्रश्न जर केले तर माहिती पत्रकाबद्दल डोळे झाकून तुम्ही माहिती लिहू शकता. ओके. मला तर काही स्टुडंट म्हणाले सर तुम्ही जे प्रश्न आम्हाला दिलात ऑलरेडी बिग बुल बॅच मध्ये काही जणांना दिलेला आहे, तर याच्यातले सर 6-7 जरी केले तरी कोणताही प्रश्न येऊ दे जागेवर खतम करता आम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा तुम्ही याचे एक वेळेस वाचून करून घ्या, आरामशीर येऊन जाईल. त्यानंतर माहिती पत्रकाच्या रचनेमध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात याबद्दल सविस्तर माहिती लिहा. उत्कृष्ट माहिती पत्रक तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची माहिती उदाहरण लिहा. आकर्षक मांडणी व प्रभावी भाषा शैली ही माहिती पत्रकाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, ते सकारण लिहा. माहिती पत्रक तयार करण्याकरिता कल्पनाशक्तीची आवश्यकता आहे. आपल्या उत्पादनाची विश्वासार्हता वाढविण्यासाठी उत्कृष्ट माहिती पत्रकाची आवश्यकता आहे. किंवा नेक्स्ट प्रश्न जो की अनेक कॉलेजेस मध्ये यावर्षी विचारला गेला आहे, माहिती पत्रक म्हणजे अप्रत्यक्ष जाहिरात, याच्याबद्दल माहिती लिहायची आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अहवाल लेखन. आता अहवाल लेखनाबद्दल कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. अहवाल हे एक उपयुक्त दस्तऐवज आहे, हे विधान स्पष्ट करा. दुसरा, अहवाल या कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो, या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. विश्वसनीयता हे अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, उदाहरण स्पष्ट करा. शब्द मर्यादा या आदर्श अहवालाचा विशेष आहे, सविस्तर विशद करा. हे 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यानंतर
नेक्स्ट बघा, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी तुमच्या शब्दामध्ये लिहा. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी तुमच्या शब्दामध्ये लिहा. काय सांगण्यात आलेलं आहे? अहवालाची भाषा, लेखकाचे भाषावरील प्रभुत्व, सारांशरूप विविधता, विश्वसनीयता. जस्ट 1 मिनिटाचा मला टाइम द्या. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, ओके, जे आकलन कृती असते त्या आकलन कृतीमध्ये मुलाखतीविषयी सुद्धा प्रश्न येऊ शकतात, अहवाल रिलेटेड सुद्धा प्रश्न येऊ शकतात असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्या आकलन कृतीमध्ये बघा, हे 2-3 प्रश्न जे आहेत ते आकलन कृतीमध्ये येऊ शकतात. ते तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहेत. ओके, डन. नेक्स्ट त्याच्यानंतर चेक करा, काही प्रश्न आहेत. खालील मुद्द्यांच्या आधारे जस्ट 1 सेकंड, लोड व्हायले. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी तुमच्या शब्दात लिहा. अहवालाची भाषा, लेखकाचे भाषेवरील प्रभुत्व, सारांशरूप विविधता, विश्वसनीयता. हे पहिला प्रश्न झाला जो की येऊ शकतो. त्यानंतर अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा हे काही मुद्दे दिलेले आहेत. या 3 मुद्द्यांच्या अनुसरून तुम्हाला अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. वस्तुनिष्ठता, सुस्पष्टता, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. ओके. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाचे स्वरूप तुमच्या शब्दात लिहा. इथं काही मुद्दे दिलेले आहेत, ते मुद्दे व्यवस्थित वाचन करायचे आहेत आणि मग मुद्द्यामध्ये कोणते कोणते दिलेले आहेत चेक करा. कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद इत्यादी काही मुद्दे तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत. चौथा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची आवश्यकता तुमच्या शब्दात लिहा. मुद्दे कोणते कोणते आहेत? भविष्यकालीन नियोजन, महत्वाकांक्षी उपक्रम, परंपरा, बारीक सारीक गोष्टींची नोंद, विविध संस्थांना होणाऱ्या घडामोडींना अधिकृत प्राप्त, विश्वसनीयता. हे काही प्रश्न आहेत. पाचवा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची अंगे तुमच्या शब्दात लिहा. ज्याच्यामध्ये प्रास्ताविक, विस्तार, समारोप, अहवालाची भाषा असे 3 मुद्दे सांगण्यात आलेले आहेत. त्यानंतर आदर्श अहवाल लेखनाच्या बाबी सविस्तर तुमच्या शब्दात लिहा. आणि 7वा आहे, वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा. त्यानंतर वृत्त लेखनामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात चेक करा. आता वृत्त लेखनाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये बातमीवर आधारित येऊ शकतो, व्यक्तिचित्रणात्मक येऊ शकतो, मुलाखतीवर, ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख, नवल, गूढ, विस्मय इत्यादी आधारित कोणत्याही एका याच्यावर तुम्हाला वृत्त लेखनाचे प्रकार लिहायला सांगतात. ओके. आता या प्रत्येक प्रकाराविषयी नोट्स आपल्या 21 रुपयाच्या कोर्स मध्ये ऍड केलेले आहेत, जे तुम्हाला आजच्या आजच परचेस करून हे वाचन करायला स्टार्ट करा. भरपूर फायदा होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर एक चेक करा, जे की अनेक यावर्षी कॉलेजेसमध्ये विचारलेल्या प्रश्नपत्रिकामध्ये आलेला आहे. जर तुमच्या कॉलेजमध्ये जरी विचारलं आलं असेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके. आणि या व्हिडिओला तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, कारण लगेच आजच संध्याकाळी ग्रामरशी संबंधित, मराठी व्याकरणशी संबंधित व्हिडिओ येणार आहे, ज्याचे सुद्धा व्हिडिओ मध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे सुद्धा उत्तर मी तुम्हाला सांगेन. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान या बातमीवर आधारित वृत्तलेख लिहा. आता बघा, बातमीवर आधारित वृत्तलेखन आहे तर ह्याचं एक दोन वेळेस व्यवस्थित उत्तरे लिहायचं आहेत. इथं भ्रमणध्वनीमुळे मुलांच्या मनावर व शरीरावर, मानसिकतेवर होणारे परिणाम सुद्धा लिहा म्हणून येऊ शकते, ते सुद्धा तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे. ऑलराईट, डन. हा होता विभाग 4 वर माझा छोटासा प्रयत्न आहे. हे अशा प्रकारचे प्रश्न जर व्यवस्थित केलात तर उद्याचा पेपर विभाग 4 शी रिलेटेड जेवढेही तुमचे 14 मार्क्स आहेत त्यातले 10 ते 12 मार्क्स तुमचे 101% फिक्स होतात. ओके. आता फक्त राहिलेला आहे व्याकरण. बाकी सर्व झाले व्हिडिओज करणं. व्याकरणाशी संबंधित व्हिडिओ सुद्धा आजच मी चॅनलवर आणण्याचा अतोनात 101% माझा प्रयत्न असेल. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा, कारण मराठी मीडियमसाठी आपले चॅनल दिवस रात्र खूप व्हिडिओज टाकत आहेत. अनेक जण मराठी मीडियमचे व्हिडिओज, मुलं गैरसमज असा असते की मराठी मीडियमच्या
मुलं सपोर्ट वगैरे करत नाहीत, बट तुम्ही त्यांना प्रूव्ह करून दाखवा. जितकं आपलं जास्त चॅनल ग्रो होईल तितकं जास्त मराठी मीडियमच्या मुलांचा फायदा होईल. अदरवाईज ना इल्याजानं आम्हाला सुद्धा मग हिंदी मधूनच व्हिडिओ बनवावं लागेल. ओके, सो ते तशी वेळ घेऊन देऊ नका. प्लीज सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये.